पुणे जमीन गैरव्यवहारावर खारगे समितीचा अहवाल झी 24 तासच्या बातमीवर या समितीचं एक प्रकारे शिक्कामोर्तब बघायला मिळतंय। पार्थ पवारांवर फौजदारी चौकशीची टांगती तलवार आता आहे। चौकशी सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाईची देखील शक्यता आहे। खारगे समितीत अनेक जणांवर ठपका ठेवण्यात आला। यामध्ये शीतल तेजवानी, दिग्विजय पाटलांवर देखील ठपका ठेवण्यात आलाय। उपनिबंधक रवींद्र तारूंवर देखील कारवाई होणार आहे। सहजिल्हा निबंधक हिंगाणेंवर देखील कारवाई होणार आहे। पार्थ पवारांवर आता चौकशीची टांगती तलवार आहे। चौकशीमध्ये सिद्ध झाल्यास त्यांच्यावरही कारवाईची शक्यता आहे। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातल्या खारगे समितीच्या अहवालाने एक प्रकारे झी 24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलेला आहे। त्यामुळे आता पार्थ पवारांवर सुद्धा कारवाईची टांगती तलवार आहे। खारगे समितीच्या अहवालाने एक प्रकारे झी 24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब केला। पार्थ पवार यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे आणि चौकशी सिद्ध झाले तर त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते। तर खारगे समितीचे काय निष्कर्ष आहेत? 27 पानांचा खारगे समितीचा हा अहवाल आहे। अहवालात शीतल तेजवानीवर ठपका ठेवण्यात आलाय। दिग्विजय पाटलांची नियमबाह्य कृती असं देखील या अहवालात म्हटलंय। आणखी कोणी यात सामील असल्याचं तपासात सिद्ध झाल्यास त्यांच्यावरही कारवाई। फौजदारी चौकशीची पार्थ पवारांवर टांगती तलवार कायम आहे। जमिनीची मालकी न तपासता मीडिया कंपनीनं व्यवहार केला असाही ठपका ठेवण्यात आलाय। सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू देखील याला जबाबदार असल्याचं म्हटलंय। सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांच्यावरही कारवाईची शिफारस या अहवालातून करण्यात आली आहे। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 34चं उल्लंघन देखील झालं असल्याचं या अहवालात नमूद आहे। 2013 साली कार्यरत हवेलीचे सहउपनिबंधक जिल्हा उद्योग केंद्रानं इरादा पत्र दिलं होतं, त्याची प्रधान उद्योग सचिवांकडून चौकशी करावी अशी शिफारस सुद्धा या खारगे समितीच्या अहवालात करण्यात आलेली आहे। तर कोणाकोणाला जबाबदार ठरवण्यात आलं? यात दिग्विजय पाटील यांना जबाबदार धरण्यात आलाय। रवींद्र तारू यांना जबाबदार धरण्यात आलाय। त्याचबरोबर संतोष हिंगाणे यांनाही जबाबदार धरण्यात आलाय आणि शीतल तेजवानी यांनाही या प्रकरणात जबाबदार धरण्यात आलेला आहे। वाटत होतं की पार्थ पवारांचा यांचा काही दोष नाही किंवा याच्यामध्ये त्यांनी काही केलंच नाही, त्याच्यावरही शिक्कामोर्तब आहे की हे सगळं काही झालंय। आता ठीक आहे, राजकीय गणित असतील त्याच्यामुळे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर, कारण हे खालच्या अधिकाऱ्यांची एवढी हिंमतच नाही एवढं मोठं करायची, हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यामुळेच झालेलं आहे। परंतु आणि आम्ही जसं म्हटलं होतं त्या बहुतेक समित्यांमध्ये त्यांचेच लोक असल्यामुळे, म्हणजे ज्यांच्यावर हे सगळं थांबवायची जबाबदारी होती त्यांचेच लोक असल्यामुळे त्यांनी स्वतःला सोडून बाकीच्यांना पकडलेलं आहे। परंतु बाकीचे लोक सुद्धा एवढं काही सगळं अडकवल्यानंतर स्वस्त बसेल असं मलाही वाटत नाही। परंतु सध्या जेवढं आहे निदान मान्य करण्यात आलेलं आहे।